श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कथा सरितामध्ये. चला तर मग आजचा संक्रांती स्पेशल व्हिडिओ सुरू करूया. महत्त्व आहे, जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. वर्ष 2024मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशीचा पुण्यकाळ हा 7:15 ते 6:21 इतका असेल, तर महापुण्यकाळ हा 7:15 ते 9:01 असणार आहे. सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीची शुभमुहूर्त 15 जानेवारी हा असणार आहे. यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल, म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिंहीण असेल. या दिवशी सूर्याची पूजा, पवित्र नद्यांमध्ये स्नान, देवाचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. ही संक्रांत विद्वान व सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील. अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल. ज्योतिषांनी सांगितले की मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सत्यव्रत भीष्मांनीही बाणाच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली होती. असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते. धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाहीच. तीळ, गूळ, कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्यानं पुण्य मिळतं. या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते. दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ व लाल चंदन अर्पण केल्याने पद व मान वाढतो. सकारात्मक शक्तींचा विकास होतो. याच मकर संक्रांतीच्या वेळी सुगड पूजन आणि भोगीची भाजी यांनाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यामधून मिळणारी ऊर्जा ही आपल्याला हिवाळ्यामध्ये आरोग्यदायी राहण्यास मदत करत असते. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.